काही दिवस आपण प्रवासामध्ये असल्यामुळे व्हिडिओ टाकता आले नाही. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे क्षमस्व. आता आपण पाहत आहोत अ, आय-ए-एस तुकाराम मुंडे यांची कारकीर्द आणि त्यांचं कार्यरत होऊन पदभार स्वीकारून किती दिवस झाले आणि अक्षरशः भेसळ करणाऱ्या राक्षसांना धडकी भरावी असा धडाडी कार्यक्रम तुकारामजी मुंडे यांनी सुरू केला. आतापर्यंत पुतना मावशी तरी जरा बरी, असे आपल्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणारे हे हैवान, दुधामध्ये युरियाची भेसळ, तर कधी पाम तेलाची भेसळ, अनेक दूध डेअऱ्यांवरती छापे मारल्यानंतर अनेक ठिकाणी लाखो रुपयांचं पाम तेल भेसळीसाठी वापरण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यांच्यावरती कारवायाही केल्या, परंतु हे कारवाई आणि ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. परंतु माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर दूध म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी डोळ्यासमोर चेहरा येतो तो एक चिमुकल्या बाळाचा. कारण दूध हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं लहान मुलांसाठी असतं आणि दुधावरती पहिला अधिकार लहान बाळाचाच असतो. सारी धरती गोपालो की याच्यामुळेच विनोबाजींनी म्हणलेलं आहे, की ही गोपालो की धरती म्हणजे गायींना चारण्यासाठी आणि गायीच्या दुधावर अधिकार असेल तर तो गायीच्या वासरांचा, नंतर आपल्या चिमुकल्यांचा. म्हणजे या दोन्ही चिमुकल्यांचा अधिकार, पहिला अधिकार दुधावर आहे. उरलेल्या दुधावर अधिकार नंतर मोठ्या माणसांचा वगैरे, व्यापाराचा, इकडे-तिकडे मग नंतर जाईल ते. पण पहिला अधिकार असेल तर लहान मुलांचा आणि अशा बाळांना विष पाजत असताना थोडंही पैसे कमावणाऱ्या हैवानांना थोडीसुद्धा मनामध्ये माणुसकी निर्माण होऊ नये का? की आपण जे दूध देत आहोत, आपण जी भेसळ घालत आहोत, ती या देशातल्या लाखो, करोडो बालकांपर्यंत त्यांच्या पोटात जाणार आहे आणि आपण त्यांच्या जीवाशी खेळत आहोत. पैसा महत्वाचा का या देशाचे हे बालरत्न महत्वाचे आहेत, हा कधीतरी विचार करायला हवा होता. प्रशासकीय कारवाई होणे हा भाग वेगळा आहे. खरं तर प्रशासकीय कारवाई करण्याची गरजच पडू नये. कारण इतका महत्वाचा विषय, लहान बाळ जर असेल तर ते दुश्मनाचं असलं तरी त्याच्याकडे दुश्मनीतून पाहिल्या जात नाही. कारण ते बाळ हे तुमचं, आमचं, सगळ्यांचं सारखंच असलं जातं आणि म्हणून किमान दुसरी कुठेही भेसळ निघाली तर त्याचा विचार एवढा करायला पाहिजे नव्हता. परंतु दूध डेअरीवरती भेसळ निघायला पाहिजे का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आता एखादा अधिकारी प्रामाणिक तो बेधडक कारवाई करतो, जाऊन चौकशी करतो म्हणून निदर्शनास आलं आणि तुकारामजी मुंडे जर नसते नियुक्त केले त्या ठिकाणी, प्रचलित पहिलेच अधिकारी असते, दुसरं कुणीतरी असतं, तर ह्या आता आपल्याला अजूनही कळालं नसतं, की आपल्या लहान मुलांच्या पोटामध्ये काय दिल्या जात आहे. पहिले एकच पुतना मावशी होती. आता जेवढे काही हे दूध व्यापार करणारे, भेसळ घालणारे आहेत, हे सगळे पुतना मावशीचे वारस झालेत का? या सगळ्यांनी पुतना मावशीचं कार्य वाटून घेतलं आहे का? आणि हे सगळे काय कंसाचे दूत म्हणून या ठिकाणी आलेत का? असाच प्रश्न निर्माण झालेला आहे ना. आता यांना मारण्यासाठी कोणीतरी कृष्ण पाहिजे होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनीच काय त्यांचं कार्य पुनश्च एकदा पूर्ण करण्यासाठी तुकारामजी मुंडेंना पाठवलं आहे. आतापर्यंत प्रशासन, अन्न व अन्न औषध प्रशासनाचं डिपार्टमेंट नव्हतंच का? हे सगळं होतंच ना. त्याच्यावरती आयुक्त आतापर्यंत नव्हतेच का? आताच त्याच्यावरती आयुक्त नियुक्त करण्यात आलेत का? हे प्रशासन आधी नव्हतं का? मग आतापर्यंत आधी का अशा धाडी टाकल्या गेल्या नाही? आधी का अशा चौकशा झाल्या नाही? मग आतापर्यंत हे अधिकारी फक्त आमच्या लेकरांच्या जीवाशी खेळतच होते का? बरं, या अधिकाऱ्यांच्या पण घरामध्ये दूध जातच ना. यांच्या पण मुलांना तेच दूध पाजल्या जातं ना. हे काही स्वतः गायी राखण करतात का? हे काही स्वतः गायी चारतात का? आणि घरीच नॅचरल दूध तयार करतात का? हे का यांच्या बायका गायीच्या शेणाचे टोपले उचलतात का? उकंड्यावर जातात का? तर अर्थातच हे सुद्धा भेसळयुक्त दूधच आपल्या मुलांना देत आहेत. फक्त पैशासाठी स्वतःच्या मुलाच्या जीवाशी सुद्धा खेळल्या जात आहे आणि म्हणून स्वतःच्या पोटात बाळगलेल्या लेकरापेक्षा सुद्धा पैसा महत्वाचा झाला आहे. हे आज तुकारामजी मुंडेंनी आपल्याला दाखवून दिलं आहे, की हे लोक कसे हैवान आहेत. पैशासाठी आपल्या लेकरांच्या जीवाशी खेळतात. अर्थातच अशा प्रामाणिक श्रीकृष्णाची आज या देशाला गरज आहे. आज एक तुकारामजी मुंडे भगवान श्रीकृष्णाचं कार्य पुढे नेत आहेत. आज असे अनेक डिपार्टमेंटमध्ये एक एक तुकारामजी मुंडे आपल्याला पुढे आहे, जे भगवान श्रीकृष्णाचं कार्य पुढे नेतील. आतापर्यंत भगवान श्रीकृष्णाचा अवतार होऊन किती काळ झाला, पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट तयार झाले, वेगवेगळे मंत्रालय तयार झाले. आतापर्यंत मंत्र्यालाही वाटू नये का, की आपल्या राज्यामध्ये
भेसळयुक्त अन्न चालल्या जात आहे का चिमुकल्यांच्या पोटामध्ये? माणसांच्या, मोठ्या माणसांच्या, स्त्रियांच्या, वृद्ध व्यक्तींच्या पोटामध्ये भेसळयुक्त अन्न चारल्या जात आहे. हे कधीच पाहण्याची जबाबदारी त्या मंत्रालयाची सुद्धा नव्हती का? त्या मंत्र्याची सुद्धा नव्हती का? आणि म्हणून तुकारामजी मुंडेंनाच फक्त त्या ठिकाणी असं करणं अपेक्षित आहे का? सगळ्यांनीच करणं अपेक्षित आहे. ते एक कर्तव्य आहे त्या व्यक्तीचं, त्या अधिकाऱ्याचं. तो अधिकारी म्हणून त्याचं कर्तव्य आहे. मग बाकीच्यांना कर्तव्य नाहीच का? बाकीच्यांना फक्त पगार, लठ्ठ पगार उचलण्यासाठीच नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत का? या अधिकाऱ्यांनी कधीतरी विचार केला का, की आपण काय करतो? सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी, सगळ्या डिपार्टमेंटचे आयुक्त, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये असणारे हे क्लास 1 अधिकारी, क्लास 2 पासून चपराशापर्यंत असणारे, ह्यांना नेहमी असं वाटतं, की आपल्याला फक्त ऐश करण्यासाठी आणि धाब्यावर बसण्यासाठीच पगार दिला जात आहे का? मग यांना कधीतरी असं वाटावं, की आपलं कर्तव्य काय आहे? आपल्या लठ्ठ पगाराबरोबर आपल्याला काही कर्तव्य आहेत की नाही आणि ते आपण पूर्ण करतोय की नाही? जायचं, जिथं-जिथं भेसळ घातल्या जात आहे, तिथं जायचं, त्यांच्याशी हातमिळवणी करायची, त्यांच्याकडून पोते भरून घ्यायचे पैशाचे आणि पाजा विष आमच्या लेकरांना. बिनधास्त पाजा, कारण तुमच्याकडून आम्ही पोते भरून घेतलेले आहेत पैशाचे. तुम्हाला आता कुणाचीही भीती नाही. म्हणजे हे सगळे कंस झालेले आहेत आतापर्यंतचे. हे जे अधिकारी आहेत हे सगळे हे कंस झालेले आहेत. यांनी आपल्यापासून लपवून ठेवलं, की आपल्या पोटामध्ये काय घातलं जात आहे म्हणून. या बाजारपेठेतून, या अन्नपदार्थांमधून प्रत्येकाच्या पोटामध्ये विष पाठवल्या जात आहे. हे या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत लपवून ठेवलेलं आहे. खरं तर या सगळ्यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. यालाच लोकशाही म्हणतात. आणि लोकशाहीमध्ये सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी आता पाहिलेलं आहे, की या अधिकाऱ्यांनी किती चोर बाजार केलेला आहे. तरी आपण गप्प बसत असून तर आपण लोकशाहीमध्ये वावरत नाही असं म्हणावे लागेल मग. आज तुकारामजी मुंडे काम करतायत, यांच्या माना अशा शरमल्या पाहिजे या बाकीच्या अधिकाऱ्यांच्या. यांना कधीतरी वाटलं पाहिजे, की हे आपलं पण कर्तव्य आहे. हे आपली पण ही लोकांच्या आपल्याकडून पण ह्या अशा अपेक्षा असतीलच ना, की आपण काम केलं पाहिजे म्हणून. का आपण फक्त लठ्ठ पगार घेतोय आणि का बेईमानी करतोय या देशाशी आणि इथल्या प्रामाणिक जनतेशी? का फक्त? का तुमच्या नोकऱ्या फक्त सासऱ्याकडून हुंडा घेण्यासाठीच आहेत का? यांच्या नोकऱ्या फक्त लोकांना दाखवण्यासाठीच आहेत का? बूट सुटाचे कपडे, कोटाचे कपडे घालून? यांना कधी अशी जाणीव होईल, की आपले कर्तव्य आपण बजावली पाहिजे आणि तेही इमानदारीने आणि प्रामाणिकपणे बजावले पाहिजे. आणि म्हणून ह्या भेसळ घालणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावं, की कधीतरी आपण कृष्णाचे दूत आपल्या या ठिकाणी येतील आणि आपल्या अड्ड्यावर कधीतरी येऊन छापा घालतील हे श्रीकृष्णाचे दूत. आणि आपण जे आहोत ना, तुम्ही समजून घ्या, तुम्ही कंसाचे दूत आहेत आणि म्हणून कंसाचा विजय इथं कधीच होऊ शकत नाही. एक तरी श्रीकृष्ण या ठिकाणी नेहमीच जन्मतो आणि इथल्या बालकांना, इथल्या वृद्धांना आणि इथल्या स्त्रियांना न्याय देतो. आणि म्हणून खरोखरच आज तुकारामजी मुंडे यांच्या कार्याला सलाम आहे. सर्व जनतेकडून सलाम आहे. नाहीतर मुंडे अनेक आहेत, पण सलाम मात्र तुकारामजी मुंडेंनाच केल्या जात आहे. अधिकारी अनेक आहेत, पण सलाम मात्र त्या अधिकाऱ्याला केल्या जात आहे, ज्याचं नाव तुकारामजी मुंडे म्हणून आज लोक घेत आहेत. काहीतरी अधिकारी असे गल्लोगल्ली पडलेत. दगड उचलला की अधिकारी आहेत. नुसत्या मिरवणुका काढायच्या. अधिकारी झाला, गळ्यात हार घालायचे, फटाके फोडायचे, गावांना नाचायचं. बस एवढंच. पण तुकारामजी मुंडेंच्या कार्याकडे पाहावं या अधिकाऱ्यांनी आणि या कर्मचाऱ्यांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदा. शाळेमध्ये खिचडीमध्ये भेसळ घालणाऱ्यांनी कधीतरी पाहावं. दुधामध्ये भेसळ घालणाऱ्यांनी कधीतरी पाहावं. रस्ते हॉटेल चालवणाऱ्या हॉटेल चालकांनी कधीतरी तुकारामजी मुंडेंकडे पाहावं. आणि आपण एकदा या संपूर्ण विस्तारलेल्या जनतेकडे पाहावं. गल्लोगल्ली खेळत असणारे श्रीकृष्णाचे बाळरूप असणारे बाळगोपाळांकडे पाहावं. आणि आम्ही या बाळगोपाळांना काय देत आहे? ज्या श्रीकृष्णांनी या देशाला काय शिकवण दिली, या विश्वाला काय शिकवण दिलेली आहे, गाईचं शुद्ध दूध पिण्याची शिकवण दिलेली असताना आपण विष का पाजत आहे आणि का तुम्ही पुतना मावशीचे वंशज बनत आहेत असं विषारी अन्न पाजून. आणि म्हणून कधीतरी जागे व्हा, जागरूक व्हा. आणि पैसा महत्वाचा नाही, तर माणुसकी महत्वाची आहे, कर्तव्य महत्वाचे, याची जाणीव ठेवा. आणि जे हे व्यापारी आहेत भेसळ घालणारे आणि जे अधिकारी आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करणारे, त्यांनी वेळीच जागा व्हा. कारण अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा भगवान श्रीकृष्णाची नजर पडून तुकारामजी मुंडे तुम्हाला कधी घरी बसवतील याचं काही सांगता येत नाही. जर ते या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करू शकतात, तर व्यापाऱ्यांशी हात मिळवणी करणाऱ्या या दुष्ट दुर्जन अधिकाऱ्यांशी सुद्धा
ते कठोर कारवाई यांच्यावरही करू शकतात. म्हणून या अधिकाऱ्यांनी सुद्धा आता वेळीच जागे व्हा. पैशाचे पोते आतापर्यंत जेवढे भरले असतील तेवढ्याला आग लावा आणि इथून पासून समोर समाजासाठी काम करा. तुम्हाला समाजासाठी सुद्धा करायची गरज नाही, कारण तुम्हाला काही फुकट कामं करायचे नाहीत. गडे लट्ट पगार दिला जातो तुम्हाला दिसता खुर्चीवर बसण्याचा. तुम्हाला कुठं चौकशी करायला जायची असेल तर तुम्हाला काही उन्हातान्हात चलत जायची गरज नाही. अमावास्येच्या रात्रीच्या अंधारात जायची गरज नाही. तुम्हाला काय पावसात भिजत जायची गरज नाही. व्हीआयपी गाड्या दिल्या जातात. व्हीआयपी यंत्रणा सोबत असते. तिथपर्यंत जाऊन कधी-मधी जरी तुम्ही चौकशी केली तरी सुद्धा ते लोक चपापतात भेसळ घालत असताना हजारो वेळा विचार करतात. पण तुम्हाला हे जाणं नको आहे. तुम्हाला तिथं गेलं तर तिथं पार्टी कशी मिळेल आणि येताना पैशाचे पोते कसे भरून येतील याच्यावरच तुमचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. आणि म्हणून जागे व्हा आता. तुम्ही आमच्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणं बंद करा. आणि तुम्हाला जर अधिकाऱ्यांना वाटत नसेल याचं महत्व, आम्हाला पैसाच पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही धडाधड नोकऱ्यांचे राजीनामे द्या. काही गरज नाही तुमची या देशाला. या देशाला तुकारामजी मुंडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे. या देशाला इमानदार अधिकाऱ्यांची गरज आहे. या देशाला कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याची गरज आहे. नुसता घडेलट्ट पगार घेऊन जनतेच्या जीवावर मस्त होऊन वडापाव हातपाव होऊन खाऊन वजन कमी करण्यासाठी पैसा खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा तुकाराम मुंडेंसारखं प्रामाणिक रस्त्याने फिरत राहा आणि काम करा. रस्त्यावरती राहून काम करा. अशा अधिकाऱ्यांची गरज आहे. तुम्ही खुशाल जा एखाद्या परदेशामध्ये निघून. तुम्हाला तसंच जीवन जगायचं असेल घडेलट्ट तर इथं काही गरज नाही. इथं हजारो लोक इमानदार पडलेले आहेत अजून, जे नोकरी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीवरती घेऊ. तुम्ही जा इथून, देश सोडून जा. काही गरज नाही अशा अशा आळसी, अशा बेईमान अधिकाऱ्यांची या देशाला अजिबात गरज नाही. तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, या देशाला चांगल्या लोकांची गरज आहे. या देशाला बेईमान वाईट लोकांची 1 मिनिट सुद्धा गरज नाही. आणि म्हणून अशा भ्रष्ट व्यापाऱ्यांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना सांगणं आहे की इमानदारीने जितकं काम करता येते तितकं करत राहा. ज्या दिवशी तुमच्या पोटामध्ये बेईमानी येईल त्या दिवशी सरळ तुम्ही नोकरीचा राजीनामा द्या. घरी बसा अथवा विदेशात निघून जा. तुम्हाला तिथं बसून पगारी देत असतील तर. इथं मात्र आमच्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळू नका. ह्या लोकशाहीच्या अधिकाराने तुम्हाला सांगणं आहे. आणि जर जनता एकदा जागी झाली तर तुमच्या सगळ्या भ्रष्ट अधिकारी आणि व्यापाऱ्यांचं काही खरं नाही. तुमच्या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कपाटाला सीलबंद ताळा लावण्यात येईल, सील करण्यात येतील आणि तुम्हाला घरी बसवण्यात येईल. जनता ठरेल मग. आमच्या मुलांच्या जीवाशी जर तुम्ही खेळताय, असं आमच्या मुलांच्या जीवावर जर तुमची नोकरी बेतत असेल तर आम्हाला तुमच्या नोकरीची काहीही गरज नाही. तुमच्या अधिकारी पदाची आम्हाला काहीही गरज नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा तुकारामजी मुंडे यांच्या कार्याला सलाम आहे. जय हिंद, जय भारत.